सर, एकूणच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडलाय. या अर्थसंकल्पात कर्जमाफीचा देखील मुद्दा हायलाइट होतोय. शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना न्याय मिळालाय का? अजिबात मिळालं नाही. या असलेल्या सर्व अर्थसंकल्पामध्ये उद्योगपती, उद्योगधार्जिनी आणि बाकीच्या सर्व गोष्टीच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरचा अर्थसंकल्प आहे, तुटीचा अर्थसंकल्प आहे, कर्जबाजारी अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला जे अपेक्षित होतं ते काही उपलब्ध झालं नाही. अशा प्रकारचा अर्थसंकल्प आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही बघा, जर उत्पन्न कुठून वाढवणार तर कर्जच काढणार, कर्ज काढून परत दिवाळी साजरा करणार. आपण म्हणतो दाट टोकरून पोट भरण्याचा धंदा आहे. मला सांगतो, तिजोरीत काही नसताना तशा पद्धतीचा अर्थसंकल्प सादर करणं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेतला, त्यामध्ये सुद्धा फसवलंय. त्याचबरोबर त्या ठिकाणची असलेल्या सर्वसामान्य जनतेने लाडक्या बहिणीची योजना होती, त्याला सुद्धा फसवण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये माणसांना काय मिळालं याच्यापेक्षा मोठमोठे प्रकल्प आणि मोठमोठ्या उद्योगधंद्यासाठी पैशाची तरतूद केलेला अर्थसंकल्प पाहायला मिळाला. एकूणच राज्यावर कर्ज असताना लाडकी बहीण योजनेत विशेष तरतूद केली जाणार आहे आणि ही योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी मांडलंय. ते सारखं सारखं का करतात असं मला कळत नाही. योजना चालूच राहील, योजना चालूच राहील, योजना. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बंद करा, आम्ही उलट वाढवून द्या म्हणतोय. विरोधकांनी कोर्टात जाऊ नये असे देखील म्हटले. नाही, कोर्टात जाऊ नये असं कधी विरोधक कशाला कोर्टात जात आहे? आपलं आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांचं नाव कशाला घेतायत? तुम्ही लाडक्या बहिणीला सरसकट पहिलं दिलं होतं, मग त्याला निकष का लावले? मग इतक्या लाडक्या बहिणी आपल्या 11 लाख का 12 लाख लाडक्या बहिणी लाभार्थी कमी केल्या, नंतर 1.5 कोटीपर्यंत आकडा गेला असं मला कळलं. आम्हाला माहित नाही सत्य, तो आम्ही विचारणार सभागृहात. आम्ही म्हणतच नाही बंद, तुम्हीच सारखं सांगताय विरोधक कोर्टात जाऊ नये, विरोधक बंद करू नये म्हणून सांगताय. म्हणजे तुमची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तुम्ही मान्य करून तशा प्रकारचा प्रयत्न करायचा मला दिसतंय. सर, एक वेगळा मुद्दा आहे. VK सिंग यांची CID चौकशी झाली काल आणि त्यांना खूप मोठ्या प्रकारे सिक्युरिटी देण्यात आली असं बोललं जात आहे. कुठेतरी या सगळ्यावर सत्ताधाऱ्यांचं कुठे पाठबळ आहे का असं यावरून दिसून येतंय. त्यांना सिक्युरिटी का दिली? त्यांना काळ्या काचेच्या गाड्यांमधून त्यांना करण्यात आलं. परत मॅच देखील त्यांच्यासोबत पाहण्यात आली. CIDच्या चौकशी दरम्यान एवढा सगळा प्रकार. सरकारी त्याला आशीर्वाद आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे. सरकार जर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर लोकांचा रोष असेल, त्या कंपनीवर रोष असेल, तर त्यांना पाठीशी घालण्यासाठी त्यांना जर पाठी घालत तर तो दुर्दैवाचा आहे. तर एकूणच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अर्थसंकल्प मांडला आणि यावर आपण विरोधकांची प्रतिक्रिया ऐकली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनावर रोष व्यक्त केलाय. सामान्य नागरिकाला न्याय मिळालेला नाहीये अशी भावना यावेळी शशिकांत शिंदे यांनी बोलून व्यक्त केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.